कोल्हापूरमधील नांदणी मठातील महादेवी हत्तीने वनतारातून परत नारकायाकडे आता कोल्हापूरसह साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण मुंबईमध्ये मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली। या बैठकीत महादेवीला वनतारातून परत आणण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं समोर आलंय। मठानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी, सरकारही याचिका दाखल करेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय। महादेवी परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा असल्याचे फडणवीसांनी म्हटलंय। महादेवीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरांचं पथक नेमणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काय नेमकी ग्वाही दिली त्यावर एक नजर टाकूया। चौतीस वर्षांपासून महादेवी हत्तीण नांदणी मठात आहे। महादेवी परत आली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे। मठाने याचिका दाखल करावी, सरकारही याचिका दाखल करेल। महादेवीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक नेमणार आहे। हत्तीणीची निगा राखण्यासाठी सरकार सर्व मदत करेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील, मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आम्ही काही दिवस वाट बघू, परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही। जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जिओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार। की मठ नांदणी मठ जी याचिका दाखल करणार आहे, पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी घेणार आहे। दुखाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही, परंतु आपल्या संविधानाचा विचार करता, कायदा नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असतं आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पुढची कारवाई करायचं ठरलं।